हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आज आपल्याला बनवायचे पंचपक्वान्न थाळी. तर तुम्ही काय काय बनवलं गणपती बाप्पासाठी तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर मी आज आहे दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशीसाठी मी बनवलंय पंचपक्वान्नाची थाळी. तर चला आपण सुरुवात करूया. मी आत्ताच मार्केटमधून सामान घेऊन आले आणि आता करायला सुरुवात करायची. तर मी आता करायचे मला शाही पनीर, प्लेन केशर घालून इलायची, रबडी म्हणजे केशर दूध बनवायचे थोडक्यात. आणि त्याच्याऐवजी तुम्ही केळीचं शिकरण पण करू शकता, पण शिकरण नाही करायचं. प्लेन रबडी ही आमच्या घरात सर्वांनाच आवडते, तर तेच मी करणार आहे आज. तर मी आणले 1 लिटर दूध, अमूलचं आणलं आहे, अमूल दूध. तर 1 लिटरमध्ये आपल्याला फक्त अर्धा लिटर आटवायचे आणि अर्धा लिटर ठेवायचं आहे. खूप घट्ट नाही अशी करायची, पातळच ठेवायची, म्हणजे अर्धा लिटर आटवायचं आहे आणि अर्धा लिटर ठेवायचं आहे. तर आपण चला केसर टाकूया. तर मी थोडंसं केसर टाकून घेतलं आहे आणि इलायची टाकायची, बाकी काहीच टाकायचं नाही, ड्रायफ्रूट आणि ते. कधी कधी स्वतःची चव पण घ्यायची असते काही न टाकता, आणि तेच काही न केल्याने ते खूप छान होतं. तर नक्कीच कधी कधी असे पण ट्राय करायला पाहिजे, काहीच न टाकता खूप छान होतं. खूप काही गोष्टी टाकून मेन त्याची जी चव असते तीच येत नाही, आणि दुसऱ्या गोष्टींची म्हणजे ते ड्रायफ्रूट, सुकामेवा आपण खूप साऱ्या गोष्टी टाकतो आणि त्याचीच टेस्ट असते त्याला, ज्याची मेन चव आहे ती येत नाही. तर चला आपण तशीच करणार आहोत आज. तर मी घेतली आता इलायची, कुटून पण घेतली आणि मिक्स पण केली. तर मी 4-5 इलायच्या कुटल्या. आता होत्या 5-6, पण काही आतमध्ये पोकळ होत्या, तर ज्या चांगल्या होत्या त्या कुटून घेतल्या. आणि आता दूध आटायला ठेवते तोपर्यंत आपण पनीर, मी पावशर पनीर आणलं आहे. तर आमच्याकडं आहे 80 रुपये पाव. तर मग पावशर आणले आणि त्याचे तुकडे करून आपण थोड्या वेळ पाण्यात टाकूया, कारण अजून आपल्याला मसाला तयार करायचा आहे. तोपर्यंत थंड पाण्यात टाकून घेऊ पनीर, म्हणजे मग ते जरा आवळेल, त्याचे तुकडे होणार नाही जास्त. तोपर्यंत इकडं दुधाला पण कलर यायला थोडासा सुरुवात झाली आणि छानपैकी उकळी पण यायला लागली. आणि रबडी करताना कधीही मोठ्या भांड्यातच करायला घ्यायची, कारण दूध सगळ्यांनाच माहिती लगेचच उतू येतं. त्याच्यामुळं उतू न जाण्यासाठी आता मी एवढी मोठी कढईत घेतलंय, तरी माझ्याकडून 2 ते 3 बाऱ्या उकळी आलेली वरती आल्यालं. मी कंटिन्यू गॅसपाशीच उभी आहे, तरी पण वरती आलेलं दूध. आता कढई मोठी असल्यामुळं खाली नाही गेलं उतू. जर छोटं भांडं असतं तर नक्कीच उतू जाऊन माझी अर्ध्या दुधाची नास झाली असते. तर त्याच्यासाठी मोठं भांडं खूप गरजेचं आहे. तर इकडं मी टोमॅटो पण शिजवून घेतल्यात, त्याची पेस्ट बनवायची आहे. तर ते खूप आता गरम आहे. थंड होण्यासाठी मला मिक्सीला पेस्ट करण्यासाठी थंड होण्यासाठी मी कापून घेते, आणि त्याची मी कातडी पण काढून टाकणार आहे. कातडी कधी कधी अशी बारीक होत नाहीत आणि नंतर खाताना दाताला चिटकतात किंवा दातात गुंततात, त्याच्यामुळं मी कातडी काढून टाकणार आहे. आणि जो देठाकडचा भाग असतो तो पण थोडासा कट करून घ्यायचा आहे, कारण नंतर मिक्सीमध्ये तो बारीक होत नाही आणि तशीच गुठळी राहून जाते मिक्सरमध्ये. तर इकडे मी पनीर बनवायला घेते. तर पहिल्यांदा तेल टाकले, कढईत दालचिनी टाकली, तमालपत्र टाकले आणि एक स्टार फूल टाकले. बस 3च वस्तू. मिरी, ब्लॅक पेपर, लवंग हे काहीच मी टाकलं नाही, म्हणजे ते मिरीलाच ब्लॅक पेपर म्हणतात, ते काही टाकलंच नाही मी, मला नाही टाकायचं आहे. तर बाजूला मी लगेचच पेस्ट करून घेते आणि तसंच मी कढईत टाकते, म्हणजे मग फ्राय होऊन जाईल. हे छानपैकी मसाल्यावानी फ्राय करून घ्यायचं असतं तेल सुटेपर्यंत, म्हणजे मग छान टेस्ट येते. आणि थोडासा 5-1 मिनटं टाईम लागतो, तर म्हटलं आधी मसालाच फ्राय करून घ्यावा. आता ह्या टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये आपण कांदा टाकला नाही अजिबात, लसूण पण टाकला नाही अजिबात.
झाल्यानंतर त्याच्यात एक गोष्ट मिक्स करायची, ती म्हणजे तांदळाची पिठी. अगदी 1 चमचाभर मिक्स करायची, म्हणजे जी टोमॅटोची पेस्ट असते, कांदाच येतो सारखा तोंडात, टोमॅटोची पेस्ट असते ती एकदम मिळून येते आणि घट्टसर ग्रेव्ही तयार होते. एकच छोटा चमचा टाकायची आपल्याला, काही त्याचा भात नाही घालायचा, फक्त ग्रेव्ही तयार करायची. तर जास्त काही टाकायची नाही, जास्त टाकली तर त्याची टेस्ट पण बदलेल आणि वेगळंच काहीतरी होऊन जाईल. एकच चमचा टाकायचा आणि ते मसाल्यामध्येच टाकायचे, वरतून नाही टाकायचं. आणि छानपैकी मसाल्यामधून ते फ्राय होऊन जातं. तर मी मसाले टाकलेत माझे दररोजचेच घरगुती मसाले, मिरची पावडर, हळदी पावडर आणि धना पावडर टाकले. आणि बाकी दुसरा म्हणजे जो पनीर मसाला आणला आहे, तो सुहानाचा पनीर मसाला, तर तो 1 चमचाभर टाकेल. आता ही बरणी काढली तर माझी मिरची पावडर संपली होती, ती भरून ठेवते आणि मग नंतर मी सुहानाचा मसाला टाकते 1 चमचाभर. तर हा सुहानाचा मसाला मी आत्ताच घेऊन आलेली. पॅकेट खोललं म्हणजे मग त्याचा पावर निघून जातो, म्हणजे त्याचा वास येत नाही. पण पॅक बंद असलं तर मग त्याचा वास येतो छान. तर खूप दिवस असं पॅकेट खोलून ठेवायचं नाही, नंतर मसाले खराब होतात. तर ते वाटाणे माझे ओले वाटाणे शेंगांचे, तर ते वाटाणे टाकायचे. आणि त्याच्यानंतर माझं पनीर फ्राय करायचं राहिलेलं, तर मग मी ते कढईतून मसाला काढून घेतला आणि पनीर फ्राय करून घेते. कारण पनीर फ्राय केल्यानंतर छान टेस्ट येते, पनीर फुटत नाही आणि असं क्रंची लागतं. तर पहिल्यांदा ते फ्राय करून घ्यायचं असतं, त्याच तेलामध्ये मसाला फ्राय करायचा असतो, पण काही गडबडीमुळे मी विसरले आणि कढई खूप जास्त तापली होती, म्हणून पटापट करायच्या नादात पनीर फ्राय करायचं राहूनच गेलं. त्याच्यामुळे माझं हे डबल काम वाढलं. तर चला, काय नाही झालं, पण ते पण काम डबल होईल. तर पनीर असं गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे छानपैकी, जळू द्यायचं नाही. आता हे तेल मी पटकन काढून घेते दुसऱ्या भांड्यात. आपल्याला तेल मसाल्यात आधीच आपण तेल वापरले, त्याच्यामुळे आपल्याला तेल वापरायचं नाही. खूप जास्त तेलकट खाऊन तब्येत बिघडवायची नाही, त्याच्यामुळं पूर्ण मी तेल काढून घेतलं आहे. आणि जो झाऱ्या होता त्या झाऱ्यात खाली धरला, म्हणजे ते पनीर तेलात जाणार नाही म्हणून. आणि नंतर तेल ओतलं, आणि तेल ओतल्यानंतर मी जो मसाला फ्राय आधीच करून ठेवला होता, तो मसाला त्याच्यात टाकला. तेल अजिबात टाकलं नाही परत. त्याच्यात मीठ टाकायला अजिबात विसरायचं नाही, कारण मीठ तर सगळ्यात मेन असतं. आणि जेव्हा मी उकळी आल्यानंतर पनीर टाकते. आता तुम्ही कधी टाकता हे तुमची पद्धत वेगळी असेल, पण मी उकळी आल्यानंतर मग पनीर टाकणार आहे, तोपर्यंत नाही टाकणार. तर मी आता हे तमालपत्र ते काढून घेते, मला काही ते मसाले ठेवायचे नाही आहेत त्याच्यात. आता आपण मसाला फ्राय केला आहे, त्याचं सगळं कसं उतारलंच असेल तेलात टाकलेलं, त्याच्यामुळं काही त्याची गरज नाही आता. तर मी रबडी पण माझी खूप छान झाली, केसरनी कलर पण छान आला आहे आणि घट्टसर, म्हणजे मला मीडियमच पाहिजे होती, तर त्याच प्रमाणात मी केलेली आहे. आणि आता इकडं पनीर टाकून द्यायचे, उकळी आली छानपैकी, आणि उकळी आल्यानंतर 10 मिनटं शिजू द्यायचे. तर इकडे पहा, माझी आता रबडी खूप छान अशी झालेली आहे. तर बघू शकता, त्याचं टेक्स्चर पण खूप छान आले आणि मला अशाच मापात पाहिजे होती. टेस्ट तर इलायचीची आणि केसरची खूप छान येऊन राहिला वास. तर सगळं झालं. आता मला 2-3 चपात्या करायच्या. 2-3 चपात्यांसाठी पीठ मळून घेते मी थोडंसं. तर पीठ पण मळून झालं आणि कढी करायची आपल्याला, तर मी थोडंसं दही घेतलं आहे. दह्यामध्ये पण थोडासा चमचाभर मी आटा टाकला आहे. आटा म्हणजे तांदळाची पिठी टाकली आणि ती एकदम मिक्स करून घ्यायची छान अशी. त्याच्यात गाठी राहिल्या नाही पाहिजे पूर्ण. आणि छान असे मिक्स केल्यानंतर कढी फुटत नाही आहे.
तर मी नंतर सांगेलच कढी न फुटण्यासाठी काय करायला पाहिजे ते. कधी कधी ना ते कढी फुटून जाते, तर मग कढी अशी घट्टसर होत नाही, वेगळीच कशी काय होते. तर चला आपण आता कढीला पण फोडणी देऊन घेऊया. पहिल्यांदा मी टाकली मोहरी, नंतर टाकायचा कढीपत्ता. कढीपत्त्याच्या नंतर थोड्याशा मिरच्या टाकायच्या. मिरच्या टाकल्यानंतर टोमॅटो छान असं भाजून घ्यायचं परतून, आणि मग मी कोथिंबीर पण लगेच टाकून दिली. मी कोथिंबीर काय वरतून टाकत नाही आहे, डाळीला पण नाही आणि कढीला पण नाही, मी तेलातच टाकते. हळदी पावडर मी इकडं दहीमध्ये टाकली, ते मिक्स करून त्याच्यातच मिक्स करून घेतले. आणि मग आता थोडंसं पातळ करायचं आहे, खूप घट्ट नाही करायचं आहे, ओतता आलं पाहिजे. आणि हलवत राहायचे, कंटिन्यू हलवत, म्हणजे जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत हलवत राहायचे, जेणेकरून कढी फुटू दही ते फुटू नये म्हणून, कारण तिच्या ठिकऱ्या होत्यात नंतर, तर त्याच्यासाठी हलवत राहायचे. माझी आता उकळी यायला लागली, तर बघा छानपैकी अजिबात अशी माझी कढी फुटलेली नाही. इकडे पनीरमध्ये कस्तुरी मेथी टाकायची राहिलेली, तर मी वरतून थोडीशी चुरगळली, कारण कस्तुरी मेथीचा खूप छान असा वास येतो आणि टेस्ट पण लगेचच बदलते. जशी आपण कोथिंबीर टाकतो ना डाळीमध्ये याच्यात कढीमध्ये, तसेच कस्तुरी मेथीचा पण वापर असतो याच्यात पनीरमध्ये. तर मी ती टाकून घेतली. आता मला चपात्या करायच्यात, पण त्याच्या अगोदर एक काम करायचं आहे. शेवटी बेसनाचं थालीपीठ धिरडं काढायचं आहे. त्याच्यात मी लाल तिखट, मीठ आणि हळदी पावडर टाकून घेतली, बेसन पीठ, आणि ते मिक्स करून ठेवणार आहे, जेणेकरून चपात्या होईपर्यंत ते छान भिजून तयार होईल. तर मग ते मी एकदम छानपैकी मिक्स करून ठेवून देते बाजूला, आणि चपात्या करून घेते मी फटाफट. इथे आता माझ्या चपात्या पण होऊन गेल्यात, थोड्याशाच करायच्या होत्या 2-3, आणि सकाळच्या पण चपात्या होत्या ना, एक तर 2 माणसं खायला किती खाणार आहेत. त्याच्यात मासवडी पण आज पार्सल आणली, तर मग खाऊन काय खायचं, त्याच्यामुळे एकच धिरडं काढले. हे आता बेसन पीठचं राहतं, त्याच्यामुळे छानपैकी भाजून घ्यायचं. तर माझा स्वयंपाक हा पूर्णपणे झालेला आहे, आणि एवढे सगळे आयटम खायला खूपच मजा येईल, आणि पोट फुगेपर्यंत आम्ही खाऊ. तर चला, तुम्ही काय केलं आज नक्की सांगायला विसरू नका, की आजचं तुमचं आजचा तुमचा काय बेत होता, तर नक्की सांगायला विसरू नका. चला, भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय.